नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. शेंडा पार्कमध्ये उभी राहणार कोल्हापूर महापालिकेची भव्य इमारत. 2 हेक्टर जागा हस्तांतरणानं प्रकल्पाला गती. कोल्हापूर महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसाठी शेंडा पार्क येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जागेतील 2.5 हेक्टर जागा हस्तांतरित करण्यात आली. लवकरच या ठिकाणी महापालिकेची भव्य इमारत उभी राहील, अशी माहिती आमदार अमल महाडिक यांनी निवेदनातून दिली. निवेदनातील माहितीनुसार सध्या महापालिकेचा कारभार ज्या इमारतीतून चालतो ती संस्थानकालीन आहे. आता ही इमारत अपुरी पडू लागली. शहराचा वाढत जाणारा विस्तार आणि लोकसंख्येचा विचार करता शेंडा पार्क येथील कृषी विद्यापीठाच्या जागेत कोल्हापूर महानगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात यावी, यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शेंडा पार्क येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या गट नंबर 702/2 मधील 2 हेक्टर जागा कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी राखीव ठेवण्याचे आदेश पारित केले. शुक्रवारी हे आदेश पारित केल्यानंतर या जमिनीच्या 7/12 पत्रकात इतर हक्कांमध्ये कोल्हापूर महापालिकेच्या नावाची नोंद करण्यात आली. यामुळे कोल्हापूर महापालिकेच्या नवीन प्रशस्त प्रशासकीय इमारतीच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला. 5 एकरांच्या विस्तीर्ण परिसरात महानगरपालिकेची प्रशासकीय इमारत, पार्किंग, नागरी सुविधा केंद्र, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची दालनं तसेच सभागृह उभारण्यात येणार आहे. लवकरच यासंबंधीची निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे विविध प्रशासकीय इमारतींची उभारणी करण्यात येते. याच ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी तसेच भविष्यातील सर्किट बेंच आणि IT पार्क उभारण्यात येणार असल्यामुळे महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी हे ठिकाण अगदी योग्य आहे. नव्या प्रशासकीय इमारतीत महापालिकेच्या सर्व विभागांचे कामकाज एकाच छताखाली चालणार असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार आहे.